नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत ब्रिज कोर्स स्टँडर्ड 10 सायन्स 2 या सब्जेक्टची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 11. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे किंगडम प्लांटी बेसिस फॉर क्लासिफिकेशन. त्याकरता तुम्हाला मागच्या वर्षीचं म्हणजे 9वीचं चॅप्टर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हा चॅप्टर तुम्हाला इथं पाहायचा आहे. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व ॲक्टिव्हिटी शीटवरील व्हिडिओ, त्यांची उत्तरे आणि त्यासोबतच चाचणींचेसुद्धा उत्तरे तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर पाहूया. लेट अस टेक अ लुक. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल इज द ग्रुप ऑफ प्लांट. म्हणजे प्लांट कोणाला म्हणायचं तर इथं सांगितलेलं आहे की ऑटोट्रॉपिक असला पाहिजे, म्हणजे स्वयंपोषण करणारा असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्याची सेल यूकॅरियोटिक सेल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस आहे आणि त्याला सेल वॉल आहे, त्याला म्हणत असतात प्लांट. प्लांट कसे आहेत? प्लांट्स आर द ऑटोट्रॉपिक ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. म्हणजे प्लॅन्ट हे ऑटोट्रॉपिक असून ते क्लोरोफिलच्या मदतीनं फोटोसिंथेसिस करतात. त्यानंतर बॉटॅनिस्ट नेम एचर इन 1983 क्लासिफाईड द किंगडम प्लांटी इंटू 2 सब किंगडम व्हाईस क्रिप्टोगॅम अँड फेनॅरोगॅम. एचर यांनी प्लांटचं म्हणजे किंगडम प्लांटचं 2 सब किंगडममध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यापैकी एक आहे क्रिप्टोगॅम आणि दुसरा आहे फेनॅरोगॅम्स. खाली तुम्हाला खालच्या डायग्राममध्ये दिसत आहे की क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं केलेलं आहे. प्लांट किंगडम आहे, त्याचं 2 सब किंगडममध्ये कन्व्हर्शन डिव्हिजन केले, क्रिप्टोगॅम अँड फेनॅरोगॅम. त्यानंतर क्रिप्टोगॅम्सचं कन्व्हर्शन केलं थॅलोफायटामध्ये, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या 3 ग्रुपमध्ये आपल्याला त्याचं विभाजन केलेलं दिसत आहे. त्यानंतर दुसरा सब किंगडम आहे फेनॅरोगॅम्स. किंगडम प्लांटीचा एक आहे क्रिप्टोगॅम, दुसरा आहे फेनॅरोगॅम्स. फेनॅरोगॅम्सचं क्लासिफिकेशन 2 याच्यामध्ये केलेलं आपल्याला दिसत आहे, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्मचे पुन्हा 2 भाग आहेत, एक आहे डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. आता हे सगळेजण या सर्व प्लांट दिसायला कसे आहेत ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. क्रिप्टोग्रॅम्स याच्यामध्ये खालील 3 प्लांट तुम्हाला दिसत आहे, उल्वा, कारा आणि स्पायरोगायरा. या थॅलोफायटा ही डिव्हिजन आहे की जी क्रिप्टोगॅम्स या सब किंगडममध्ये येते. तर पहा त्यामध्ये वनस्पती कशा आहेत. ग्रो मेनली इन वॉटर. ह्या वनस्पती वॉटरमध्येच ग्रो होतात, बट डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक द रूट, स्टेम, लीव्ज ऑर फ्लावर. त्यांना असे कुठलेही पार्ट नाहीत. दीज आर द ऑटोट्रॉपिक फाउंड इन बोथ फ्रेश वॉटर अँड सलाईन वॉटर. म्हणजे गोड्या पाण्यात आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये ते आपल्याला दिसतात. युजली हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. त्यांची बॉडी फायबरसारखी आहे, कॉल्ड अल्गी, म्हणजेच त्यांना आपण अल्गी म्हणू शकतो. त्यासोबतच व्हेरियस टाईप्स ऑफ फंगाय लाईक इस्ट अँड मोल्ड विच डू नॉट हॅव क्लोरोफिल आर इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. याच ग्रुपमध्ये फंगस आणि इस्टचा सुद्धा समावेश करण्यात आलेला असतो. चला त्यानंतर पुढील डिव्हिजन आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटामध्ये फ्युनारिया, मार्केन्शिया आणि अँथोसिरोज अशासारख्या प्लॅन्टचा समावेश असतो. पहा ब्रायोफायटामधले प्लॅन्ट्स कसे आहेत इथं दाखवलेले आहेत. दीज आर द ॲम्फिबियन्स. म्हणजे जसे की फ्रॉग हा ॲम्फिबियन आहे, तो दोन्ही प्रकारच्या वातावरणात जगू शकतो, तसे यांना पाण्यामध्ये सुद्धा जगतात आणि सॉईलवर सुद्धा हे जगतात, आणि यांना दोन्ही वातावरणाची गरज असते. सो दीज प्लॅन्ट्स आर कॉल्ड ॲज द ॲम्फिबियस. ऑटोट्रॉपिक.
दे रिप्रोड्यूस बाय द स्पोअर फॉर्मेशन. यांच्यामध्ये स्पोअर तयार होतात आणि मग पुढची वनस्पती तयार होते. स्ट्रक्चर इज द फ्लॅट रिबन लाईक लॉंग. पहा कसं रिबन लाईक स्ट्रक्चर आहे, फ्लॅट स्ट्रक्चर आहे, बट विदाऊट ट्रू रूट स्टेम अँड लिव्ज. त्यांच्यामध्ये ट्रू रूट स्टेम आणि लिव्ज नाहीत. मग काय आहे तर इन्स्टेड दे हॅव द स्टेम लाईक, लीफ लाईक अँड रूट लाईक रायझाईट. त्यांच्यामध्ये स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे, लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, रूट लाईक स्ट्रक्चर आहे, ट्रू रूट स्टेम आहेत. दे डू नॉट हॅव द स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. फूड अँड वॉटरचं कंडक्शन करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पेसिफिक टिश्यू नाही. त्यानंतर पुढील डिव्हिजन आहे टेरिडोफायटा. कशी आहे टेरिडोफायटा? टेरिडोफाइट्स हॅव द वेल डेव्हलप रूट. यांच्यामध्ये मात्र रूट डेव्हलप झाले आहे, स्टेम डेव्हलप झाली आहे, लिव्ज डेव्हलप झाले आहे आणि सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर आणि फूडचं कंडक्शन करण्यासाठी सेपरेट टिश्यू आहे. पण दे डू नॉट बिअर द फ्लावर अँड फ्रूट. त्यांच्यामध्ये फ्लावर आणि फ्रूट तयार होत नाही. तर ते कसे रिप्रोड्यूस करतात? दे रिप्रोड्यूस बाय द स्पोअर्स. ते स्पोअरनं रिप्रोड्यूस होतात. त्यानंतर आपण पाहिले की ही झाली पहिली सब किंगडम. त्यानंतरचा सब किंगडम आहे फनॅरोगॅम्स. एक आहे फनॅरोगॅम्स. प्लांट विच हॅव स्पेशियल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस द सीड कॉल्ड फॅनेरोगॅम्स. यांच्यामध्ये स्पेशियल स्ट्रक्चर आहे रिप्रोडक्शनसाठी आणि ते काय करतात तर सीड तयार करतात, त्यांना आपण म्हणतो फॅनेरोगॅम्स. मग यांचे दोन डिव्हिजन आहे. एक आहे जिम्नोस्पर्म, दुसरा आहे अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे असे वनस्पती की देअर स्टेम आर विदाऊट ब्रांचेस. त्यांच्या स्टेमवरती ब्रांच नसतात. अँड लिव्ज फॉर्म द क्रोन. त्यांच्या पानांचा क्रोन तयार झालेला असते, मुकुट तयार झालेला असतो. पुन्हा मेल अँड फिमेल फ्लॉवर ऑन द डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लॅन्ट. एकाच वनस्पतीवरती मेल अँड फिमेल फ्लॉवर स्पोरोफिलवरती तयार होतात, वेगवेगळ्या स्पोरोफिलवर. सीड डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. सीडवरती कोणतेही कव्हरिंग नसते. जसं की मँगोवरती कव्हर असते, परंतु या सीडवरती कव्हरिंग नसते. त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्ममध्ये दॅट इज दे डू नॉट हॅव द फ्रूट. त्यांच्यामध्ये फ्रूट तयार होत नाही. फॉर एक्झाम्पल इथं दिलेले आहेत सायकस, पिसिया, थुजा अँड पायनस. आता फॅनेरोगॅम्समधलीच दुसरी डिव्हिजन आहे अँजिओस्पर्म. कसे असतात अँजिओस्पर्म? फ्लावर दीज प्लॅन्ट बिअर आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्लावर हे त्यांचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असते, ज्यांच्यामुळे फ्लावर डेव्हलप इन टू द फ्रूट अँड सीड आर फॉर्म विदिन द फ्रूट. सीड कुठं असते तर त्या फ्रूटमध्ये असते. दीज आर कव्हर आणि ते कसं असते कव्हर केलेलं असते. द प्लॅन्ट होज सीड कॅन बी डिवायडेड इन टू 2 इक्वल हाफ. आता याचे दोन भाग पडतात. असे प्लॅन्ट होज सीड कॅन बी डिवायडेड इन टू 2 इक्वल हाफ आर कॉल्ड डायकॉटिलिडोनस प्लॅन्ट अँड दोज प्लॅन्ट होज सीड कॅन नॉट डिवायडेड इन टू इक्वल पार्ट आर कॉल्ड मोनोकॉटिलिडोनस प्लॅन्ट. असे दोन प्रकारचे प्लॅन्ट याच्यामध्ये दिसतात. पहा डायकॉटिलिडोनस प्लॅन्ट आणि मोनोकॉटिलिडोनस प्लॅन्ट कसे आहेत. डायकॉटिलिडोनस प्लॅन्टमध्ये सीडमध्ये 2 कॉटिलिडॉन आहेत. रूट वेल डेव्हलप प्रायमरी रूट म्हणजे टॅप रूट सिस्टीम आहे. स्टेम स्ट्रॉंग आहे. लीफ रेटिक्युलेट व्हेनेशन आहे आणि फ्लावर कसे आहेत तर 4 to 5 पार्ट्सचे बनलेले असतात. त्यानंतर मोनोकॉटिलिडॉनस प्लॅन्टमध्ये कसं आहे पहा, सिंगल कॉटिलिडॉन आहे, रूट फायब्रस रूट आहे, स्टेम आहे हॉलो आणि फाल्स आहे. बनानामध्ये स्टेम फाल्स आहे, बांबूमध्ये हॉलो आहे आणि ओनियनमध्ये डिस्क लाईक आहे. आणि लीफमधलं व्हेनेशन कसं आहे पॅरलल व्हेनेशन. आणि फ्लावर असे आहेत की ज्यांच्यामध्ये फ्लावर विथ 3 पार्ट्स ऑर इन मल्टिपल ऑफ 3. फ्लावरला 3 पाकळ्या असतात किंवा 6 पाकळ्या असतात. अशा पद्धतीनं मोनोकॉटिलिडॉनस प्लॅन्ट आहेत. त्यानंतर आता आपल्याला आपले क्वेश्चन पाहायचे आहेत. यांचे क्वेश्चनचे सर्व ॲन्सर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तयार केलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. पहिला क्वेश्चन पहा. ऑब्झर्व प्लॅन्ट लाईक सायकस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली एक्सेट्रा अँड कम्पेअर देम. नोट सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस.
या प्लॅन्टची तुम्हाला सिमिलॅरिटी आणि डिफरन्स लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 पहा. राईट द डिव्हिजन ऑफ गिव्हन प्लॅन्ट इरेस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्स इन देअर बॉडी स्ट्रक्चर. राईट व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन देम. खाली तुम्हाला काही प्लॅन्टची चित्र दाखवलेली आहेत, त्यांच्यामधल्या सिमिलॅरिटी काय आहेत आणि डिफरन्स काय आहे ते सुद्धा तुम्हाला इथं लिहायचं आहे. पुढे दिलेलं आहे लेबल द डायग्राम. या डायग्रामला तुम्हाला लेबल करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. ऑब्झर्व द गिव्हन प्लॅन्ट अँड आन्सर द क्वेश्चन. आयडेंटिफाय द गिव्हन प्लॅन्ट. तुम्हाला प्लॅन्टचं नाव लिहायचं आहे. लेबल द पार्ट. तुम्हाला हा जो पार्ट दाखवलेला आहे तो तुम्हाला इथं लिहायचा आहे. आणि टू विच डिव्हिजन डज दिस प्लॅन्ट बिलॉंग. हा प्लॅन्ट कोणत्या डिव्हिजनमध्ये येतो ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. ऑब्झर्व द सीड, रूट, स्टीम, लीफ, फ्लॉवर ऑफ द मस्टार्ड अँड मेज. मस्टार्ड प्लॅन्टचं आणि मेजच्या प्लॅन्टचं म्हणजे मोहरी आणि मक्याच्या प्लॅन्टचं तुम्हाला सीड, रूट, स्टेम, लीफ, फ्लॉवर ऑब्झर्व करून त्याची डिफरंट कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला इथं लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6. इथं तुम्हाला काही सीड दिले आहेत त्या तुम्हाला पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत. ट्राय दिस म्हटलं आहे. सोक द सीड म्हणजे पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत. कशाच्या? कॉर्न, बीन, ग्राउंडनट, टमरिन, मँगो, व्हीट. आणि मग त्या सीड आफ्टर दिस सॉक म्हणजे कॉर्नच्या सीड असतील, बीनच्या सीड असतील, ग्राउंडनट, टमरिन, मँगो, व्हीटच्या सीडला बाहेर काढायचं. अँड आफ्टर दिस सॉक चेक इच सीड वेदर इट डिवाइड इंटू 2 इक्वल हाफ ऑर नॉट. म्हणजे त्याच्या बियांचे 2 सारखे भाग होतात की नाही होत हे तुम्हाला इथं पाहायचं आणि ते इथं कॅटेगराईज करायचं आहे. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्हाला जर चांगल्या प्रकारे समजला असेल तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा. ओके.